आणि आता शहरांमधल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत सिटी 60 मध्ये. मुंबईतल्या विलेपार्ल्यातील जैन मंदिर पाडण्यात आल्यावर जैन समाजाकडे निषेध नोंदवत आंदोलन, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध. दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाई प्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ गाडगेंची हकालपट्टी, कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर करण्यात आली हकालपट्टी. जैन मंदिराला महापालिकेचा तात्पुरता दिलासा, आजपासून मंदिराची पूजा अर्चा करायला दिली परवानगी. मंदिर कारवाई झाल्यावर पडलेला ढिगारा स्वच्छ करणार, तर जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, जैन समाजाची भूमिका. नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल ते पखाल रोड परिसरातला रस्ता वाहतुकीला खुला, नाशकातील वातावरण पूर्वपदावर, पोलीस बंदोबस्त मात्र कायम. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना मिळाल्यावर कारवाई. राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकींची या पत्नीची सत्र न्यायालयात धाव, पोलीस तपासावर असमाधान व्यक्त करत बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितली परवानगी. राज्यामध्ये लवकरच कृत्रिम वाळू मिळणार, नवीन वाळू धोरणानुसार राज्य सरकारचा निर्णय. राज्यातले 57 वाळू डेपोच्या कामकाजाचा अहवाल पुढील 3 दिवसात सादर करावा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर अंकुश बसणार, बनावट पनीर किंवा पनीरऐवजी चीज अॅनालॉगचा वापर केल्यास दुकानदारांचे परवाने रद्द होणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सक्त आदेश. नागपूर जिल्ह्याच्या सुराबर्डीमध्ये उभारणार गोंडवाना आदिवासी म्युझियम, येत्या 2 महिन्यात होणार भूमिपूजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. राज्यातल्या धरणसाठ्यांना वाढत्या तापमानाचा फटका, मागील 22 दिवसात राज्यातल्या धरणसाठ्यात 9% घट, राज्यातील प्रमुख धरणांमध्ये जलसाठ्यात मोठी घट, धरणांमध्ये एकूण 39% पाणीसाठा. मुंबईकरांवर यंदा देखील पाणी कपातीची टांगती तलवार, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातल्या जलसाठ्यात घसरण, 7ही तलावात मिळून 29% जलसाठा शिल्लक. कल्याणमधील काही भागांसह टिटवाळा परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार, मोहिलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसवण्याच्या कामाकरता पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक 4 वरील पादचारी पूल बंद, दुरुस्तीच्या कामानिमित्ताने पादचारी पुलाच्या जिन्याच्या पायऱ्या 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. कर्नाक पूल 7 जूनपर्यंत सेवेत, कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेल्यानं पूल बंद करण्यात आलेला. नवीन पूल 70 मीटर लांब असून 26.5 मीटर रुंदीचा असणार. 42 कोटी रुपये खर्चून कर्नाक उड्डाणपुलाची उभारणी. आजपासून विरार ते पालघर रोरो सेवा सुरू, या सेवेमुळे प्रवाशांची बचत होणार. विरार मारंबळपाडा ते खारवाडेश्री दरम्यान रोरो सेवा उपलब्ध. मुंबई विमानतळाची धावपट्टी 8 मे रोजी 6 तासांसाठी बंद राहणार. पावसाळ्यापूर्वी दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीचं काम करण्यात येणार, प्रवाशांना कामाचा फटका बसणार नसल्याची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांचं पीएफ गुंतवणुकीतील 100 कोटींचं व्याज बुडीत, 1240 कोटींची कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा दावा. नागपूर महापालिकेला मिळणार नव्या 150 ई बस, मनपा आयुक्तांकडून कोराडीतील ई बस डेपोची पाहणी, मुदतीच्या आत कामं पूर्ण करण्याचे दिले निर्देश. मुंबईतल्या कुर्ला नेहरू नगर एसटी डेपोत भंगार गाड्या अजूनही पडून, भंगार गाड्यांच्या आसपास दारूच्या बाटल्या, स्त्री पुरुषांचे कपडे. 15 एप्रिलच्या आत डेपोतल्या भंगार गाड्या हटवण्याच्या घोषणेचा सरकारला विसर पडल्याची शंका. एबीपी माझाने कुर्ला एसटी डेपोचा रिअॅलिटी चेक केल्यावर एसटी प्रशासनाने आरटीओकडे ढकलली जबाबदारी. भंगारातल्या गाड्यांबाबत वारंवार आरटीओला माहिती दिल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील चर्चगेट मरीन लाईन स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉकमुळे काही लोकल्स रद्द करण्यात येणार, तर काही लोकल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्यात येणार. बदलापूर स्थानकावर कुंपण घालण्याच्या कामासाठी आणि कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यासाठी आज रात्री ब्लॉक, या दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गिका प्रभावित राहणार नाही. मध्य रेल्वेवर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक असणार. मध्य रेल्वेकडनं फलाट तिकीट विक्रीवर 15 मे पर्यंत निर्बंध, उन्हाळ्याची सुटी पडली असून नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची भर, गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. वसईमधील 7 वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी खळबळजनक बाब समोर, किरकोळ वादातनं 12 वर्षीय भावानेच मुलीची हत्या केल्याची माहिती. स्टूलवरून पडल्यानं मुलीचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात आलं होतं समोर. भांडूपमध्ये एका तरुणाने तलवार घेऊन रस्त्यावर मोठी दहशत माजवत फोडल्या गाड्या, तोडफोडीत 3 रिक्षा, 1 बेस्ट बस, इतर गाड्यांचं नुकसान. नशेमध्ये आरोपीने कृत्य केल्याची ही माहिती. कल्याणजवळील मोहने आंबिवली परिसरात चोरट्यांची दहशत, रात्री दुकानाचं शटर उघडून दुकानामध्ये चोरी,
मोबाईलसह रोकड चोरणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुलांकडून एका पालकाला बेदम मारहाण. मुलाला शाळेत सोडायला गेलेल्या पालकाचा गाडीला धक्का लागल्याचा राग. छत्रपती संभाजीनगर वाळूज भागातल्या प्रताप चौकातला प्रकार. नागपूरच्या भांडेवाडी परिसरात महापालिकेच्या